पिसामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवते. सगळ्यात अगोदर आपण काय केलंय, घडी कशी घातली ते बघूयात. अगोदर मी तुम्हाला पीस दाखवते. कस्टमरला बाहीला अस्तर लावायचं नाही, फक्त पाठीला आणि पोटाच्या बाजूला आपल्याला अस्तर लावायचं आहे. हा फ्रंट भाग आहे आणि बाहीला अशी डिझाईन आली. तर व्हिडिओ पूर्ण बघा. जो काठ आहे ते मी पूर्ण खाली घेतलाय. एवढंच आपल्याकडे अस्तर उरलेलं आणि 36 साईजमध्ये हा ब्लाऊज कटिंग आहे. सगळ्यात अगोदर मला फक्त घडीनुसारच कटिंग पाहिजे नव्हती. 36 साईज आहे, त्या 9 इंचाची घडी आणि त्याच्यामध्ये 2 इंच आपले शिलाई मार्जिन, म्हणजे हा ब्लाऊज पीस एकदम बरोबर होत आहे. आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला फ्रंट भागावर कटिंग दाखवणार. आपण आत्तापर्यंत सगळे अगोदर आपण बॅक साईडची कटिंग करत होतो, नंतर फ्रंट भाग काढत होतो. आता ते सगळ्यात अगोदर आपण काय करणार, फ्रंट काढणार. आता उंची कस्टमरची किती आहे बघूया. कस्टमरची उंची आहे 13 इंच, बरोबर. 13 इंच उंची असल्याच्या नंतर आपण 1 इंच जास्त घेतो, म्हणजे 14 इंच, बरोबर. आता आपल्याला फ्रंट काढायचं आहे. फ्रंटच्या वेळेला आपण 14 मध्ये पण आपण अजून 1 इंच मिक्स करतो. आता आपल्याला ज्यावेळेस पाठीचा भाग कट करायचा त्यावेळेस आपल्याला 14 वरच कटिंग करायची, 15 वर करायची नाही. त्यासाठी मी मार्किंग एक करून ठेवते, जसं की लक्षात येऊन जाईल. आता आपण पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग ह्या दोन्ही याची कटिंग करणार. तर त्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे, शोल्डर घ्यायचं आहे. शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5 वर. हा बंद भाग आलाय, म्हणजे आपण घडी कशी घातली, जेवढं माझ्याकडे कपडा होता त्यानुसार अशा पद्धतीने घडी घातली. ते 5.5 आपण इथं पण एक मार्किंग करू. बघू शकतात. आता त्याच्यानंतर 1.5 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची आणि 1 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची. आपण ही लाईन 9 इंचाची, म्हणजे 36 साईजचा ब्लाऊज आहे. 36चा चौथा भाग येतो 9 इंच आणि त्याच्यामध्ये 2 इंच आपला एक्स्ट्रा मार्जिन, बरोबर. आता आपण याला अशा पद्धतीने आकार देऊन घेतलाय. त्याच्यानंतर आपण गळा घेऊया. 2.25 इंच घ्या किंवा 2.5 इंच घ्या. मी 2.25 इंच घेतले. हा फ्रंट भाग आहे, नीट लक्षात घ्या. 6.5 ते 6.75 पर्यंत आपण गळा घेऊ शकतो. 6.75 घेतले. आता याला गळा आलाय, रेडीमेड गळा. तर जसा गळा आलाय त्यानुसारच आपल्याला याला गळा द्यावा लागेल. छोटा गळा आहे तर आपण बघूयात. 6 इंचाचा पण आपण याला 7 इंचावर घेऊ शकतो. तर ह्यानुसारच आपल्याला गळा घ्यायचा आहे, म्हणजे हा फक्त एक पान गळा येऊन जाईल अशा पद्धतीने नॉर्मल. आता त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागच्या साईडने हुक करायचं आहे, बरोबर. 36 साईज आहे तर आपण 3 इंचावर एक पॉईंट दिला आणि आपल्याला 2 इंचाचा एक टक्स घ्यायचा आहे, बरोबर. वरून यायचं आहे आपल्याला जवळजवळ 10 इंचावर, 10.5 इंचावर. ही लाईन आपल्याला वरच्या पॉईंटपर्यंत घेऊन जायचं आहे, म्हणजे ह्या पॉईंटपर्यंत. नंतर आपण आकाराला अशा पद्धतीने द्यायचं आहे. आता ज्या वेळेस आपण फ्रंट कट करतो तर तो कसा कट करतो, अशा पद्धतीने. आता हे जे आपण 2 इंचाचा टक्स घेतलाय त्याच्या अगोदर मी तुम्हाला कंबर सांगते. कस्टमरचा कंबर आहे 27. 27चा आपल्याला काढायचा आहे चौथा भाग. चौथा भाग निघणार अशा पद्धतीने, जवळजवळ 7 इंचाला एक लाईन कमी. जेवढं आलंय तेवढं आपण घेऊया. 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन, बरोबर. ही आपली झाली तिरकी लाईन. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे 2 इंचाचा आपण टक्स घेतलाय तो 2 इंचाचा टक्स आपल्याला बाहेर घ्यायचा आहे, म्हणजे अर्धा इंचाचा कपडा आपल्याला कमी पडतोय. पण तो कपडा आपण मेन फॅब्रिकमध्ये घेतला तर हे कवर होऊन जाईल. तर आता मी काय करते, याच्यासाठी आपल्याला ही लाईन इथं अशी
तिरके घ्यायचे. तर कमी वेळामध्ये आपण कटिंग केली. अगोदर आपण फ्रंट भाग कट करू. अशा पद्धतीने. आणि नंतर आपण पाठीमागचा भाग कट केला. नंतर आपण अगोदर पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे. हा झाला पाठीमागचा भाग. अगोदर तुम्हाला मी पाठीमागचा भाग पण दाखवते. आता गळा किती घेतला तर आपण 2.25 इंच. आता त्यानुसार तुम्ही गळा घेऊ शकता, तुम्हाला जसा आवडते त्यानुसार. 10.5चा गळा घेतला, 3 इंच ब्रॉड घेतला. तुम्ही याला वेगळ्या पद्धतीने गळा देऊ शकता. आता त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते, 1.5 इंच आपला जर आपलं फिटिंग साईड गेली त्याच्या निम्म करायचं जे माप बसते. आणि टक्ससाठी आपण इथं मार्किंग करू शकतो. अशा पद्धतीने हा झाला पाठीमागचा भाग. आता आपण परत येऊया फ्रंट भागाकडे. अगोदर आपण फ्रंट मुंडा कट करू. आता मी खूप दिवसानंतर मी अशा पद्धतीने ब्लाऊज कट केले. आता आपल्याला लगेच गळा कट करायचा नाही. हा झाला आपला फ्रंट. तर ह्यो अगोदर आपण मेन फॅब्रिकवर जोडून घ्यायचं आहे आणि नंतर याला कट करायचं आहे. गळा जोडल्याच्या नंतर त्याच्या अगोदर आपण याला आकार देऊन घेऊ प्रिन्सेसला. जास्त पण आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा ब्लाऊज झाला आहे. तुम्हाला कसा वाटला याची कटिंग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब.